सूर्यवंशी का वैभव अब पूरी दुनिया सोनी पर देखेगी। देखिए टैलेंट टीवी कप 9 जून से 21 जून तक सिर्फ सोनी स्पोर्ट्स नेटवर्क और सोनी लिव पर। मंडळी, शंकराची आई सज्ज झाली आहे त्याला बोहल्यावर चढवायला. पण खरंच शंकर्या तयार आहे का याला? तेच पाहायला मंचावर आमंत्रित करूया जत्रेच्या यंग ब्रिगेडला. ए शंकर्या, अरे काय चरा लागले मी? काय आहे तर दे की. काय आहे? काय नसतं काय आहे? कोण आहे मनात ते तरी सांग. कधी करणार आहेस लग्न? मला नाही करायचं लग्न. का नाही करायचं? तू मामा दिवसातनं 4 वेळा फोन करायला लागलाय. एवढे फोटो पाठवतोय, बघ ती रे. एक तरी बघ की पोरगी. अरे नाही करायचंय मला लग्न. नाही माझ्या मनात आता. नाही लग्न करायचं, नाही लग्न करायचं तर मग काय करणार आहेस? तुझ्या वयाची पोरग बघितले का गावातले? 2-2 पोरं झाले त्यांना. त्यांच्या संसाराचं खातं हित आहे. मी कधी बघायची नातवंडांची तोंड मग? अरे उगाच इमोशनल ब्लॅकमेल करू नको. हा नाही करायचंय. मला ठरले तुझं नाही करायचंय. वाटलं तर ठीक मग बॉब्या घेतो मग. थोबाड बंद कर. 5 किलोचं मापट तरी दे की. शंकर शेठ आहेत का दुकानात? आय कचऱ्याचा डबा आणि घंटा गाडी आल्या. घंटा गाडी हाय वय मी. होय घंटा गाडीत आहे. स्वतःचं थोबाड बघितलंय काय तुतार तोंडे? बाबाडी धानी एक टिटवे. आम्ही सोडणार आहे काय मग? मी सोडीन होय तुला. पक्की ग कसं बोलतोय शितले? जसं काय शितली आलीच आहे. शितले पक्की ग कसं बोलतोय मला? तुला आले होय? कशाला त्रास देतोयस रे तिला? नाही असंच. कसं आहेस? हा मी आहे बरं. तू कशी आहेस? बरी आहे. काय चाललेलं? आयो आ शितल्या आल्या. हे का? हो. आई काय ग शितली? बस बस. कधी आलीस? आता पाया पडते. असू दे असू दे. लेकरू कुठे? ते झोपले म्हणून तर बाहेर पडले. दिवस सोडतच नसते मला. असू आहे. नाही ग ती त्याला बोललो चल शंकर्या मामाच्या दुकानात जाऊ. तो बोलला त्याच्यापेक्षा मी झोपतो. एक जनाटा हानीन का नाही असा तुला? हा एका रट्ट्यात भिताडान तोंड एक करीन तुझं. मी सोडणार आहे मग मी. मी सोडीन होय. मी बघ पण सोडणार आहे. भरण्या ठेवा तिथं पहिल्या. भरण्यानं काय झालं ना आपटीन दोघांना एकमेकांवर. कसं बोलते मग? आपलं उगाच आपलं त्या पोराच नाव. ती पोरग राहतंय माझ्याकडे खेळतंय चांगलं. हिच पोरग चांगलं खेळते शिवांश. आलं ना दुकानात विर 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 नुसतं बघतय. बॉब्या बघतय, चॉकलेट बघतय. होय थांब चॉकलेट घेऊन जा. चॉकलेट दी दी दुसऱ्यांच्या लेकरांना चॉकलेटी दी. तुझे लेकर कधी बघायची मी? शितले बाई, तू समजाव तुझ्या दोस्ताला ग. का समजाव? काय रे, काय समजायचं तुला? काय नाही. लगीन नाही करायचं म्हणतो. कर की लगीन. बस की करून टाकी लगीन. एखादी पोरगी पसंत करून. तेच म्हणलं मी ह्याला. तू मामा आहे का नाही ह्याचं फोटो पाठवायला लागले. एक पण पोरगी नाही म्हणतोय. लगेच बघतोय नाका मोरडतोय. मग आता नाही आवडत आहे तर नाही आवडत आहे. मग आता काय न आवडलेल्या पोरीशी लग्न करू होय? हा, मग आवडणाऱ्या मुलीशी जमलं असतं काही करायला मग? बोल. थांबला असं कोणासाठी तरी आपल्याला काय माहिती. थांबला असेल तर सांगावं आम्हाला बाई. कोण आहे म्हणत सांग ना बाबा. आता ह्या वयात का सुष्मिता सेन घावणार आहे तुला? काय कंटाळा आणलाय पोरानं. या सांग ना वयात बाबा. म्हणजे मी काय म्हातारा झालोय होय? हा? ए शितले बाई, सांग ना ग ह्याला लगीन कराय. म्हणावं आण पोरगी. आता आई म्हातारी झाली. दिसत नसली तरी झाली आई म्हातारी आता. काय तर काय ग? आ, ते नाही वाटत. नाही वाटत ना मग. टाचा दुखायला लागल्या माझ्या. सांग ना. बायको आण संसार थाट म्हणजे मी मरायला मोकळे. आत्या, काय ग? मला नाही थांबणार. कशाला मारती सारखं? टाचा दुखतात माहितीयेत का? कशाला त्रास देतोय हत्याला? वय झालंय तिचं. नाटके करते ती. काय नाटक करते? दे, पोराला दे तुझ्या. लय फोटो येते तुला पोरींचं. येते. मग करून टाक की लगीन पसंत करून एखादी. कसली वाट बघतोयस? थांबला असेल तुझ्यासाठी. पागल आहेस. नाही सांगायला नको का त्याला. हे बघ शंकर्या, तिचं आता चांगलं चालू आहे. जिजून बरोबर बिष्टू मध्ये आहे ती एकदम. माहित आहे मला. जिजूंनी टॅटू काढलाय शितलीच्या नावाचा. सांग की. तुला काही सांगायला नाही सांग की कुठं काढलाय? गावभर करतेस वय. सांग की कुठं काढलाय? नाही मी कशाला काय येडी आहेस होय? हा काय मार नकोस तिला. जिलाड्यागत बोलत असते नसती. हा, हा? मी काय मला काय मी ही नाही मला आता काय
इच्छा नाही आता लगीन करायची म्हणजे वाटलं तर करीन आणि हिच्यासाठी नाही थांबलो मी हा हीच नाही म्हणजे आता पुरीच नाही आवडत आता मग काही पोरं आवडतात होय पोरी नाही आवडत पोरं आवडायला लागली काय तुला हे नडे मी आता सांगतो टिटवे मी लय हानीन तुला मस्करी अगं पोरी नाही आवडत म्हणजे तळासाठी आलेल्या पुरी नाही त्या नाही आवडत आवडत ती असं. अच्छा मग त्यांना तू आवडतोयस हा 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 त्यांच्या तर रांगा लागल्यात नुसत्या तुझ्यासाठी हा बाबू हा खरं तर फोटो पाठवले का मग हा सगळे माहित की दाखव की मग आम्हाला बी. ओय, ओय, फोन दे. शिवले फोन दे शिवले फोन का दे फोटो? शिवले मी थोपडावणार तुला शिवले तिला फोन द्या सांग फोन दे इकडं तिथले तिला फोन लॉक आहे लॉक आहे फोन दे. तिला की तिला ऐक लॉक आहे त्याला पडला त्योच आहे वय अजून बदलला नाहीस तुझा बी त्योच आहे व्हय? हा नाही माझा मी बदलला RD 143 आहे आरडी म्हणजे राजदीप जिजू 143 आय लव्ह यू तुला काही सांगायलाच नको गपकी माहित आहे मला हा वन आय म्हणजे वन असते यो, शिवले हा. ही लाईन बघितली सोय पोरींची ती व्हॉट्सअपला मामा पाठवते रोज माय मला पाठवते या रखडलेल्या मुलासाठी एवढ्या मुलींनी फोटो पाठवले तोय तू फोटो पाठवलेलास ना स्वतःचा खोबडवीन मी तुला मी सांगून ठेवतोय एवढ्या मुलींनी फोटो पाठवले पोरीने त्यांना आवडलोय मीच आपला हुक्कार दिना झालोय हा हा आधीच सांगते बरं का पण शंकर्या घाई घाई करायची नाही लग्न म्हणजे काही भावल्यांचा खेळ नसतोय आयुष्याचा प्रश्न असतोय चांगलं चेक करून घ्यायचं पोरगी कशी आहे काय आहे हा तू केलतस ना चेक की जबरदस्ती लावलं बरं तुझ्या घरातल्यांनी लग्न तुझं तू काय जर पागल आहेस काय ग मी पागल मी पागल पोरींचं वेगळं असतंय पोरांचं वेगळं असतंय मला नको सांगू तू का बस हे बघ की कसली गोरी गोरी पान कोण आहे आहे? शंकर्या हिच्याशी लग्न कर ही वय ही आवडली मला ही वहिनी म्हणून चालेल तिचे डोळे पण चांगले आहेत मला नाही आवडली का चांगली तर आहे गोरी गोरी काय करायचंय गोरा रंग चाटायचंय वे अगं, मला नाही आवडली अगं, चांगली नाही आहे गोरी रंग आहे म्हणजे ती हे करणार दिवसभर नाट्टापट्टा करणार मग तुझ्याकडे कोण लक्ष देईल करू दे की काय फरक मला नाही पडतोय आवडली. अगं विषय संपला. शिकले अगं बायकांना आवडतोय मेकअप करायला मग आणि ती बघ डोळे घारे आहेत गुरी गुरी आहे तिच्या लय एरियामध्ये होत आहे नाही आवडली तर नाही आवडली विषय संपला हा मग ठीक आहे की मग ही बघ की ही सावळी आहे गालावर तिळ पण आहे ही भारी दिसते चाटायचंय वय तीळ आता गोरी नाक बघितलं वय तिचं धार धार आहे मग चांगला आहे की नाही म्हणलं तर संपला विषय नाही आवडली मला ती पोरगी तिळ बिळ काय करायचंय याला चाटायचंय वय हा मग ही बघ ही शंकर्या ही बघ ही कोण आहे? ही बघ हिने तर डॉक्टरचा कोट पण घातलाय हिच्या शिकर घेणारे कोट नाही घातलाय फॅन्सी ड्रेस आहे माहिती बाजूच्या गावातली पोरगी आहे डॉक्टरच आहे डॉक्टर हा, आहे तिला डॉक्टर आहे शंकर्या आयसोबत डॉक्टर वाल्या बाईशी लग्न करणार आहेस तू डॉक्टरवाली बाय नाही डॉक्टरच आहे ती बाय शपथ शंकर्या तुम्ही ना एक काम करा दवाखाना उघडा गावामध्ये एवढी शिकलेली पोरगी नको एवढी शिकलेली नकोय की तुझ्यापेक्षा जास्त शिकलेली नकोय गपकी काय मला नाही माहिती नाही आवडली मला पोरगी एवढी नाही शिकलेली नाही म्हणजे नको म्हणजे विषय संपला हा मग ही बघ ही बेस्ट आहे ही शिकलेली पण नाही आहे 10वी शिकलेली आहे फक्त आणि दिसायला पण झाक आहे एकदम ही बघ हिचे शिकार सुमी आहे वय सुमी आहे हो काय ओळखीची आहे वय सुमी काय सुमी नाव नाही वय तिला आई बापांना नाव नाही ठेवलं वय नाही हाय की काहीतरी हाय नाव ती सुमित्रा हा तसलंच काहीतरी सुमी. सुमी काय म्हणतोयस तू कशाला म्हणतोयस सुमी नाही सगळी लाडानं सुमी लाडाने सगळ्यांना म्हणू दे की तू कशाला म्हणतोयस नाही आता लग्नाचा विषय झालाय लगेच हे झालं नंतर लग्न झालंय वय लग्नानंतर काय बोलायचं ते बोल मुळात काय बोलायची गरजच नाही नाव तिचं आई बापाने ठेवलेलं तिच्या आई बापांनी सुमित्रा बोलायचं एवढं कशाला करते आम्हा कशी बोलली शिकलेली नको आता ही 10वी शिकलेली आहे तर लय करतेस तू या पोय तरी पाहिजे का तुझं एसवाय झालंय म्हणून शंकराची बायको फक्त एफवाय पाहिजे हा? गप्पा की मला नाही माहिती नाही आवडली मला पोरगी नाही तुला आवडली काय आवडण झालंय नाही आवडली. माझ्यागत झालंय तुझं नाही तुला- आवडली. तुला ए, 10वी बघितलं काय बघितलं आत्या एक बी चांगली नाही मला नाही आवडली एक बी अगं काय तू पण त्यासारखी करायला लागलीस होय. नाही आवडली आहे तिला खरं तरी एक कोण आवडली आयो ती मला कोण आवडली उमरगावची आवडल्या वाटतं तिला कुठली कधी उमरगावची. दाखवली उमरगाव ती नाही का तिचं नाव पण शितली आहे ती ही काय बोललास काय बी कर शेतली नावाच्या पुरुषी लगीन केलंस ना विहिरीत ढकलून देईन तुला शंकर सांगून ठेवते आधीच मला बोलायला नको ए शंकर्या हो. बरी आहे नाही
हा? मला पण आवडली होती. चांगली आहे पोरगी. बरी दिसते की. मला आवडली होती. मला नाही आवडली. आत्या ऐक ना, मला काय म्हणायचंय, फोटोत काही स्वभाव कळत नाही आपल्याला. स्वभाव बी चांगला पाहिजे ना पुरीचा. कशाला मरायला स्वभाव पाहिजे. मी आहे इथं खमकी. काय बोलली तर मग मी बघून घेईन मग. कशाला दिसायला बरी आहे का नाही? चिचून काढ तिला, शाप चिचून काढ शंकराच्या बायकोला. सिरियस चालू आहे काहीतरी विषय. आता काय आहे की नाही जरा सिरियसनेस, जरा गप की. आवडते काय? ऐक माझा आत्या, मी काय म्हणते, अशी कशी बी नको, घाई घाईत लगीन नको करून देऊ. त्याचं बळ आहे त्यो, पोरी ऐकून खातील त्याला. हा, चांगली पोरगी पाहिजे शंकर्याला. म्हणजे ते कसं जरा चिडका आहे ना, तर त्याला शांत करणारी पोरगी पाहिजे. मेहनती हाय आपला शंकर्या, त्याच्यासोबत घाम घालणारी पोरगी पाहिजे. म्हणजे त्याच्या चेहऱ्यावरनं त्या पोरीला कळलं पाहिजे का तो रुसलाय, का तो दमलाय, का तो खुश आहे. डोळा चमकतोय म्हणजे शंकर्या खुश आहे. आपण गप्प बसलाय म्हणजे ते जरा नाराज आहे, काहीतरी खुपलंय त्याला. म्हणजे त्याला काय हवं काय नको हे सगळं माहिती पाहिजे तिला. आतून बाहेरून कळलं पाहिजे आपल्या ह्याच्या शंकर्याबद्दल तिला. अशी पोरगी पाहिजे शंकर्याला. हा तशी पोरगी पाहिजे. बळा शिटले. अगं तुला केवढं माहिती आहे याच्याबद्दल? मग दोस्त आहे माझा. तुझ्याच ओळखीत बघ ना एखादी कोण आहे का? नाही आहे, म्हणजे नाही आहे, गावात नाही आहे कोणी. बघ ना एखादी असेल. नाही आहे. तुझ्या गावातली तिथली कुणी. हे झाले, सगळ्यांचे लग्न झाले ते. सगळ्यांची लग्न झाली होय. बारक्या बारक्या पुरी आहे ती. हसतेस काय बेनिया माकडा? तुला सांगते, ऐ शिकले, ह्याच्या मामानं त्यांच्या इकडची कुठली तरी एक पोरगी बघितली होती. त्याचा बाप म्हणला का नाही, ह्याला त्यांच्या गावात, त्यांच्या पोरीच्या गावात चांगलं मोठं दुकान बांधून देतो आणि 2 मजली घर देतो. तर हे माकड नाही म्हणलं. नाहीच म्हणलं पाहिजे का? काय गरज आहे त्या पोरीच्या मागं गोंडा घोळवत जायची? काही गरज नाही. आपल्या पोरानं आपल्या गावात राहिलं पाहिजे. काय शंकर्या, काय कुठं जायचं नाही, गाव सोडून आधीच सांगते मी. नाही, माझी काय हरकत नाही. म्हणजे इथं पण दुकानात चालवायचं आहे, तिथं बी दुकानात चालवायचं आहे. काय जाणार आहेस काय? म्हणजे काय बोलतोयस, कळतंय होय? कुठं जायचं नाही आधीच सांगून ठेवते. मग मी आहे, मग तू आहे सांगून ठेवते. अगं तुझं काय नाही मधी? हे ना आत्या, मला इनमिन 2च मित्र आहेत. एक शंकर्या, एक शिवली. हिथं आले तर भेटी गाठी होत्यात, बोलणं चालणं होते, खेळली खुशाली खेळती. तसं नाही आत्या. आता गावातलं कसं, ही मी होते शंकराचं भुसाराचं दुकान आहे ना, तर सगळ्यांना सवय झाली आहे ना तुझ्या दुकानाची. सगळ्यांची उदारी पण असते, हो की नाही? हो की नाही? पण लगीन करायला पाहिजे का नाही? तसं नाही का आत्या, तो शंकरा कसा चांगला आहे ना. जीव जातोय बघ कसा तुझा. चांगला आहे ग तिला म्हणून बोलते का. चांगला आहे तर मग असंच राहायचं का आयुष्यभर? आता हा, पोरगी नको का कुणी? लाजतेस काय बेनिया? तसं नाही. आते माझ्या डोक्यात एक आहे. कोण आहे? ती बकुळा नाही का तुझ्या इकडेच राहते. बकुळा आहे? एक मिनिट, कशी आहे ग? बरी आहे का? झाक मग बीस्ट आहे ह्याच्यासाठी. हो, फक्त एकच प्रॉब्लेम आहे बघा ते, 3 मुलं आहेत, त्यांना सांभाळावं लागेल. 3 पोरं आहेत होय? हा, एकाचं लग्न झालंय, हा. 2 जण कॉलेजमध्ये आहेत. पण बेस्ट पार्ट काय माहिती का ते? काय? एसटीचा प्रवास फुकट आहे. सिनियर सिटीजन आहे ना, ह्याला फुकट मध्ये फिरवायला म्हातारी बघतेस होय माझ्या पोराला? तुझ्या पिशव्या भरून ठेवल्या ती तुला दाखवते मी. अगं तसं हा? नाही. तुझ्या आता उदाऱ्या कशा बंद करते बघ. हा? एसटीने फिरतील पॉम पॉम करीत. तुझ्या बापाचं लग्न लावू मग. ऐ इथे काय काय नाही म्हणते का? ही नाही ती नाही, ही नाही ती नाही. चांगले आहेत की पुरी. मुद्दाम करत नाहीस ना लग्न? ऐक की, झालं की, बस की. प्रत्येक वेळेस तेच सांगते. झाले, मी निघून गेले पुढं पुढं पुढं. तू तिथंच आहेस अजून असं वाटतंय रे मला. नको नाही, हे खेळ नको करू की, चकचक करू मी नाही नको. जायचं. माझं ऐक माझं शंकर्या, नाही सांगितलं. आयुष्याचा प्रश्न आहे, असं नको घालू. एवढी स्थळे येतात ते तुला. बघ एखादी चांगली पोरगी आणि करून टाक लग्न तिच्याशी. करणार आहे. हे बघ, मी पुढच्या वेळी तेव्हा मला माझ्या हातात तुझ्या लग्नाची पत्रिका पाहिजे. मी ठेवणार आहे. मग मी पण सगळ्या जगाला ओरडून सांगेन, झालं बाबा माझ्या शंकराचं लग्न एकदाच. हे बघ शंकर्या, कसं असतंय बघ, माझं नीट ध्यानात ठेव. हे जे आयुष्य असतंय ना, ही म्हणजे पिक्चरची स्टोरी नसते.
इथं प्रत्येक शेवट चांगला होत नसतोय. लग्न करून टाक. खुश राहा रे. नको माझी वाट बघूस. चॉकलेट घेऊन जाते. बाय. अगं घेऊन जा की हे एवढं. सगळं सामान भरा ते पिशवी मध्ये, लिस्ट मध्ये दिलेलं सामान शी कुठे गेली? लई टिटवी आहे. शितली कुठे आहे? ती मला ती बाळ उठायची वेळ झाली म्हणली तर ती गेली लगेच. हा आमचा शिवांश बाबू उठला असेल. होय, होय. इथे आत्या बकुळाबद्दल विचार कर. हळू मरशील ना. गेली होय. गेली. शंकर्या ओ चांगली होती रे शितली. हिच्यावरच लग्न करायला पाहिजे होतीस तू. हाय का? चांगली पोरगी आहे. तुझ्याबद्दल बघितलं का केवढं माहिती आहे तिला. मला पण आवडली असती सून म्हणून ही. खरंच मयाळू आहे लय. हो का? खरं तर विचारणार होते तुम्हाला का हाय का तुमचं काय, तर मला असं वाटलं लहानपणापासूनची दोस्त काय बहीण भाऊ हाय. मला असं वाटलं म्हणून विचारणार होते. आय 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 बघ एखादी पोरगी. आय आय तुला ही शितली तुला ही चालली असती वैसून म्हणून. चाललीस का? बरी पोरगी आहे. आधी का नाही बोलली? आधी दाखवायचा असतो सासूचा स्वभाव कसं, म्हणून तसं बोलायचे मी. आलं काय नाही मग कुठं काय. मला असं वाटतं तिच्या मनात होतं तुझ्या. नाही ना नाही 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 असं चारबटल्यासारखं करतेस विक बुआब्या. ती वा 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 वा. आणि यालाच जीवन आईचे नाव. क्या बात है. काय विषय होता आणि काय फुलवलात, काय रंगवलात. आ हा 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 मजा आली. बघूया हासरसे काय म्हणतात. प्रसाद दा. अप्रतिम मजा आली. खूप दिवसांनी आली ही सिरीज आणि त्याच्यात वनिता पण खूप दिवसांनी आली या सिरीजमध्ये. त्यामुळे एक वेगळा फ्लेवर आला, एक स्पाइस आला. मला असं वाटतं ही सिरीज म्हणजेच एक किराणा भुसाराचं दुकान आहे. म्हणजे त्यात सगळं आहे. सुख आहे, दुःख आहे, हसू आहे, आसू आहे, प्रेम आहे, विरह आहे, सगळं आहे. त्या सगळ्या भावना या सिरीजमध्ये आणि तुम्ही इतक्या मन लावून करता ते कुठेतरी असं पोटात खड्डा पडल्यासारखं होतं सतत ही सिरीज बघताना. मजा आली. आजही वंडरफुल परफॉर्मन्सेस सगळ्यांचेच आणि त्याच्यात लाजवाब त्याला साथ दिली आमिर आणि त्याच्या बँडनी. फॅन्टॅस्टिक मजा आली. सई. गोड परफॉर्मन्स होता. मी हे नेहमी म्हणते आणि आजही म्हणीन, मला काय पटत नाही जे काही चाललंय. आणि मला नाही वाटत की मला ते कधीही पटू शकेल. कारण मी नाही आहे ऑडियन्स म्हणून कन्व्हिन्स. मला अजूनही वाटतं म्हणजे माझी ऑडियन्स म्हणून माझी विल पॉवर मी पणाला लावली की काहीतरी होऊ दे ना, एकत्र येऊ दे, इतकी मी या सिरीजमध्ये इन्व्हॉल्ड असते. पण हॅव्हिंग सेड दिस, मला एक गोष्ट अजून आज रिअलाइज झाली की नमा तुझं कॅरेक्टर म्हणजे शितली लग्न झाल्यावर पण दादागिरी करते नकळत त्याच्यावरती. याच्यावरून मला असं वाटतं आपल्या दिग्दर्शकांना स्त्रीमन अत्यंत सुंदरपणे समजलं. याच्यात काही वाद नाहीये. आणि पीपी गॉड ब्लेस यू. थँक्यू. मला ही पण आवडते चोंबडी, फार गोड. तू फार सुंदर करतेस हे कॅरेक्टर. आणि वने आज तू पचका गेला राव आमचा, म्हणाली चालली असती असं. म्हणजे सर काय करतात, एक हार्ट बनवतात आणि त्याचे प्रत्येक एपिसोडला तुकडे करतात 100. पुढच्या एपिसोडला परत जुळतं, परत त्याचे तुकडे करतात. आय डोंट नो व्हॉट प्लेजर ही गेट्स आउट ऑफ दिस. पण आय लव्ह दिस सिरीज. आणि मी खूप मनाने दर्दी आहे आणि इकडे पण खूप दर्दीच आहेत आजूबाजूला. हे बघून कधी कधी बरं वाटतं. खूप मजा आली. किती छान कमेंट्स होत्या. वा. अफलातून. थँक्यू. गॉड ब्लेस यू.